नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये आजसुद्धा चांगला ट्रिमेंडस दबाव बघायला मिळाला। निफ्टी ओपनिंगलाच 25,000 ब्रेकसुद्धा केला। मॉर्निंग सेशनमध्ये 25,200 वरून घसरत 25,000 ब्रेक केला आणि 24,900 खाली गेला। चांगली 400 पॉईंटची रिकव्हरीसुद्धा लोअर लेवलवरून दाखवली। म्हणजे निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 25,200 वरून 24,900 जवळपास 400 पॉईंटची 350 पॉईंटची डिक्लायनिंग निफ्टीमध्ये आली आणि तेवढीच रिकव्हरी आली। एंटायर लॉस जवळपास 250 पॉईंटचा नुकसान निफ्टीमध्ये होतं। 250-300 पॉईंटचं ते नुकसान रिकवर करून निफ्टी पॉझिटिव्ह 35-40 पॉईंट ऑलमोस्ट 50 पॉईंट पॉझिटिव्ह गेलेला, पण क्लोजिंगला परत थोडंसं खाली आला। 75 पॉईंट मायनस बंद झाला। सेन्सेक्स जवळपास 1,000 पॉईंट मायनस गेलेला आणि 1,000 पॉईंटची रिकव्हरी करून पॉझिटिव्हमध्ये गेला आणि तिथून परत 300 पॉईंट खाली येऊन बंद झाला। बँक निफ्टी जवळपास 800-900 पॉईंट खाली गेलेला, बऱ्यापैकी थोडीशी रिकव्हरी केली आणि 600 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला। एकंदरीत आज मार्केट थोडंसं वोलाटाईल झालं, कारण महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट सपोर्ट्स सकाळी ब्रेक केले 11च्या आसपास। 25,000 जसा निफ्टीला ब्रेक झाला, एक पॅनिक सेलिंग आलं, एक स्टॉप लॉस ट्रिगर किंवा मार्जिन कॉल्स ट्रिगर जाणे म्हणता येईल। 25,000च्या खाली गेल्या सडनली जोरात फॉल आला 24,900 आणि इमिजिएट शार्प रिकव्हरी आली कंटिन्यू 12-12:30-1 पर्यंत। निफ्टी परत पुन्हा पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये आला। म्हणजे सेन्सेक्सनं 1,000 पॉईंटची डिक्लायनिंग रिकवर केली, निफ्टीनं जवळपास 300-350 पॉईंटचा फॉल रिकवर करून पॉझिटिव्ह 50मध्ये गेलेला। त्यानंतरनं थोडंसं ग्रॅज्युअली परत सेलिंग आलं आणि 70-80 पॉईंट निफ्टी मायनसमध्ये बंद झालं। मग एक वोलाटाईल सेशन आहे। मार्केट कुठंतरी थोडंसं सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करते, पण जिओपॉलिटिकल टेन्शन्स खूप जास्त आहेत। आज डोनाल्ड ट्रम्प यांचं स्पीच आहे ग्लोबल इकॉनॉमिक फोरममध्ये आणि त्याकडं सगळ्यांचं लक्ष आहे, कारण ग्रीनलँड आणि कॅनडावर ज्या पद्धतीनं हक्क सांगितले आहे ट्रम्प यांनी आणि ट्रेड वॉर आणि टेरिफ वॉर भडकवण्याचे संकेत दिलेत, त्यामुळं थोडंसं आजच्या स्पीचकडे त्यांच्या लक्ष आहे। तेव्हा मार्केट्सवर आपल्याही मार्केटवर दबाव आहे आणि ग्लोबल मार्केटवर दबाव आहे आणि आपल्या मार्केटमध्ये वॉलॅटिलिटी आज थोडीशी जास्त बघायला मिळाली। अप अँड डाऊन स्विंग्स जोरात आले, पण ओव्हरऑल मार्केट थोडंसं सपोर्ट घेऊन सावरण्याचा प्रयत्न करण्यात थोडंसं मला वाटते सक्षम राहिलं आणि बऱ्यापैकी निफ्टीनं जी डिक्लायनिंग होती जवळपास 200-250 पॉईंट रिकवर होऊन बंद दिले। सेन्सेक्सने जवळपास 700-800 पॉईंटची रिकव्हरी दाखवून आज बंद दिले, ते थोडंसं मला वाटते एक पॉझिटिव्ह आहे। आणि जर आज ग्लोबल इकॉनॉमिक फोरममध्ये जर काही ट्रम्प यांनी फारसं अग्रेसिव्ह भाषण नाही केलं, तर कदाचित मला वाटते थोडंसं उद्या पॉझिटिव्ह मोमेंटम निफ्टीमध्ये येऊ शकतो, एखादी रिकव्हरी येऊ शकते असं वाटते। कारण सोमवारी सुट्टी आहे 26 जानेवारीची, मंगळवारी इमिजिएट एक्सपायरी आहे मंथली प्लस विकली, त्यामुळे उद्याचं आणि परवाचं सेशन हे 2 सेशन राहतात। त्यामुळे मला वाटते उद्या गुरुवारी किंवा शुक्रवारी एक रिकव्हरी रॅली निफ्टीमध्ये येऊ शकते। त्यामुळे उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर न्यूज बेस आहे, कॅपअपवर गॅपडाऊन होण्याची शक्यता आहे। निगेटिव्ह स्टेटमेंट आलं ट्रम्प यांचं तर गॅपडाऊन ओपनिंग होऊ शकतं, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आलं तर एक पॉझिटिव्ह ओपनिंग होऊ शकतं। म्हणजे ट्रेडवर जर एस्केलेट नाही झाला, ग्रीनलँड आणि कॅनडाला इश्यूला घेऊन काही मोठे मेजर स्टेटमेंट्स नाही आले तर मार्केट पॉझिटिव्ह येतील। किंवा ग्रीनलँड, कॅनडा आणि टेरिफ वॉरला घेऊन जर काय ॲग्रेसिव्ह स्टेटमेंट आले त्यांचे, तर मला वाटतं हे मार्केट्स खाली जातील, गॅपडाऊन ओपन होऊ शकतात। या लेवल्सनुसार मार्केट, या न्यूजनुसार मार्केट गॅपअप गॅपडाऊन उद्या ओपन होऊ शकतं। टेक्निकली बोलायचं झालं तर निफ्टीला 2 सपोर्ट आहेत। 25,000 पहिला सपोर्ट आहे, 25,000च्या खाली गेला तर आता जो लो आहे 24,900 तो एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। तर लोअर लेवलला 2 सपोर्ट आहे, त्याच्या आसपास एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी बनते। हायर लेवलला 25,200-250 पहिला रेजिस्टन्स आणि 25,300 दुसरा रेजिस्टन्स आहे, जो आजचा रिकव्हरीचा हायर पॉईंट होता 25,300च्या आसपासचा, तिथंपर्यंत निफ्टी जाऊ शकते। त्यामुळे थोडीशी ब्रॉडर रेंज आहे, 300-400 पॉईंटची अप अँड डाऊन स्विंग देऊ शकतं, कारण न्यूज आणि पोटेन्शियल तसं आणि वॉलॅटिलिटी थोडीशी इन्क्रीज आहे। बँक निफ्टीमध्ये 58,500 लोअर लेवलला पहिला सपोर्ट आहे, त्याच्या खाली गेला तर 58,300 दुसरा सपोर्ट आहे। रिकव्हरी दाखवलं तर 59,000 पहिला रेजिस्टन्स आहे, त्याच्यावरती गेला तर 59,300 दुसरा रेजिस्टन्स आहे। ह्या सगळ्या लेवल्स आज टच झालेल्या आहेत। निफ्टीचा हाय 25,300च्या आसपासचा आहे, लो 24,900 आहे। बँक निफ्टीचा हाय 59,300च्या आसपासचा आहे, लो 58,300च्या आसपासचा आहे। त्यावरून तुमच्या लक्षात येईल की मार्केट किती जोरात स्विंग झालं आहे। त्यामुळे हे जे पॉईंट आहेत आजचे डेज हाय अँड डेज लोज पॉईंट, हेच मेजर सपोर्ट अँड रेजिस्टन्स आपल्याला उद्याच्या सेशनला असणार आहेत, हे निश्चित। त्यामुळे ह्या लेवल्सनुसार तुम्ही उद्या काम करू शकता। आज NSEमध्ये 850 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2,076 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 23 शेअर्स वाढले, त्या बाजूला 27 शेअर्समध्ये पडझड आहे। पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये जास्त आहे। निफ्टीमध्ये समोर थोडी रिकव्हरी आली, त्यामुळे वाढणाऱ्या शेअर्सची संख्या आणि पडणाऱ्या शेअर्सची संख्या थोडासा सेमच असल्यासारखं आहे।
सेक्टर इंडिसाइजमध्ये आज मेटल इंडेक्स पॉझिटिव्ह आला. त्या बाजूला बँक्स, फार्मा, FMCG, ऑटो, रिअल्टी, पब्लिक सेक्टर, एंटरप्राइज हे सगळे सेक्टर्स जे आहेत ते मायनसमध्ये बंद झालेत, पण लोअर लेवलवरून रिकव्हरी दाखवलेत. युरोपियन मार्केटचा आढावा घ्यायला तर थोडेसे मिक्स आहेत किंवा मायनस आहेत म्हटलं तर चालेल. 15-20 पॉईंट युरोपियन मार्केट्स मायनस आहेत. डाव फ्युचर्स जे आहे सुद्धा ते सुद्धा 40-50 पॉईंट मायनस आहे. काल डाव जोन्समध्ये जवळपास 900 पॉईंटचा फॉल आलेला आणि त्याचबरोबर आपण ओपनिंग वीक केलेलं. पण आज थोडेसे ट्रम्प यांच्या स्पीचनंतर मला वाटतं ग्लोबल मार्केट्सला हालचाल क्रिएट होईल. त्यानंतरच आपणाला समजेल की मार्केटला रिकव्हरी येईल किंवा पडझड होईल. त्यामुळे उद्या जे आहे ते मला वाटतं ओपनिंग मग असे म्हटलं गॅप अपवर गॅप डाऊन असेल ट्रम्प यांच्या स्पीचच्या असरवर. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझ्या व्हिडिओचे लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.